चल हे डिव्हिजन नाही महाडपर्यंत असेच आहे आईला वैतागवाडीच आहे. मुंबई गोव्यावर किती वेळा पण या, हे नवीनच वाटतं. सूर्यदेव आता तापतील 9-10च्या नंतर. मित्रांनो Z900 वर शिफ्ट झालो आपण. कशिंडी टनल मधून आपण Z900 देणार. वा काय है भाई संगमेश्वर में. चल हो नक्कीच. मित्रांनो NS66 सोडायची पाळी आली. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश खोकरे म्हणजेच रॉयल पर्या. परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. सगळी तयारी तरी झाली पण आज जाम वेळ गेला बाबा तयारी करण्यामध्ये. अर्धा तास तरी गेलं कमीत कमी. जवळ हेच 2-3दा खोल. हे ग्लव्स पण राहिलेले आतमध्ये. ग्लव्स काढल्याबरोबर ही वायर राहिलेली आतमध्ये. एक सोडायचं एक मोठाच ताप आहे बाबा. ते सोडा, त्याच्या आल्यानंतर ते ढील होणार, परत त्याला आवळा. बाबा किती तो ताप जीवनात. ठीक आहे चालते. चला देवाचं नाव घेऊया आणि चालू करूया जर्नी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला चलो डॉगेश्वर, चलो चलो बेटा. आपने बहुत सपोर्ट किया. एका मिनटासाठी तर घाम काढलेला माझा. आईच्या गावात 10 नाही सॉरी 5-6 कुत्रे तरी ना एकत्र आलेले आणि एवढी फाटलेली नाही बाप रे माझ्या. सध्या तरी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला तरी लागलेलो आहे आपण. आणि सकाळचे वाजले 4:30. जेमतेम 4 वाजता निघालो. आणि जो आपला आजचा प्रवास आहे तो मुंबई टू कोकण. म्हणजेच मी माझ्या गावी जातो आहे. बोललो 4-5 दिवस सुट्टीच आहे ऑफिसला, तर जाऊन येऊया गावी. गावच्यासारखं सुख आहे का कुठे नाही ना. आजचा जो आपला रूट आहे तो भांडूप घाटकोपर ते वाशी असा ठरणार आहे. म्हणजे वाशीवरून बाहेर ऐरोलीचा थोडा लांब पडतो आणि तो रस्ता पण एवढा खास नाही. म्हणजे हाय ठीक आहे पण थोडा खराब आहे. त्याच्यामुळे तिकडून नाही घेतला, इथूनच घेतला. हा बऱ्यापैकी चांगला आहे रस्ता म्हणून. आणि हा बरा वाटतो एक रस्ता. गाडीची पेटपूजा करूया आपली, नंतर करूया. फुल करा ना काका. चला 1100चा काटा पडलेला आहे. 10 लिटर आलं. 10.61. पैसा खर्च व्हा चालू झालं नाही. हा एवढा एकच खर्च असेल, नंतर काही असेल तर नाश्त्याचा डायरेक्ट. दररोजप्रमाणे आपण NS66ला भेटलो आहोत. माकडांचा अड्डा आला इकडे. पनवेलवरून ते अलिबागपर्यंत ना हा रस्त्याला गाडी हळूच चालवा जर रात्री चालवत असाल तर. बिकॉज अचानक स्पीड ब्रेकर येतात मध्येच कुठे ना कुठे, ते समजून येत नाहीत. पटकन गाडी सपकन उडते. मग असे 2 कारवाले पण गोंधळले. मी नॉर्मली 50-60च चालवतोय. ह्या रस्त्याला मी कायमचे 50-60 करतो. जे नाईट राईड करतात किंवा करायची आहे त्यांना एक थोडीशी नॉर्मलची एक टिप. जेव्हा तुम्ही जात असता ना म्हणजे रात्रीचं अशा रस्त्याने आणि समोरून येणाऱ्या ज्या गाड्यांचा उजेड आपल्या डोळ्यावर पडतो ना, त्यासाठी ना आपण एक करू शकतो. काय माहिती आहे, ही मधली लाईन आहे बघा, 2 मिनटं दाखवतो. ही सफेद लाईन, ह्याच्या आसपास राहायचं. ह्या लाईनसोबत आपण चालायचं. इथून तरी असं चालायचं, नाहीतर ह्या साईडहून असं चालायचं. ही एक टिप होती, माझ्या मते उपयोगी असेल. कमेंट करून नक्की सांगा ही उपयोगी आहे की नाही आहे. नॉर्मली ज्या ह्या लेंथमध्ये ठेवा, बिकॉज ह्या साईडून येणाऱ्या खूप फास्ट गाड्या असतात. ही लाईन फॉलो करून चाला थोडीफार. ही नाईट राईडची टिप राहील माझ्याकडून थोडी तुम्हाला. आणि कशी वाटली ते पण नक्की सांगा. युजफुल आहे की वेस्ट आहे ते पण सांगा मला. आणि हा एक टायमिंग असतो की आपण डायरेक्ट अंधारातून उजेडामध्ये येतो. त्यासाठी कायमचा थोडा वेळ द्या. जास्त गाडी फास्ट मारू नका, बिकॉज उजेड दिसतोय. गाडी फास्ट मारेन पण नाही. अंधारातून उजेडामध्ये येताना थोडा टायमिंग द्या. किंवा काही रायडर असतात ते ब्रेक घेतात 5-10 मिनटाचा, नॉर्मल सेट होतात आणि मग निघतात. मला म्हणजे ठीक आहे, नॉर्मली सवय झाली आहे त्याच्यामुळे काय नाही एवढं. मी थांबत तर नाही पण हळू चालवतो गाडी. 40-50 ठेवतो नॉर्मली. काय चिल, एकदम चिलमध्ये जायचं. बचे डिव्हिजन नाही महाडपर्यंत असेच आहे. त्या आईला वैतागवाडीच आहे. जोपर्यंत महाड माणगाव जात नाही ना, महाड की माणगाव, महाड बायचान्स, तोपर्यंत असंच आहे. अरे चक्य मी आज सुप्रभात बोलायचं तुम्हाला विसरून गेलो. सुप्रभात मंडळी. धुक्याची चादर कशी ओढावली आहे डोंगरांवर, एक नंबर.
बर आणि आपला मुंबई गोवा हायवे कसा क्वालिटी आहे, पण थोडा थोडा मध्ये मध्ये कुठं खराब आहे. परिसर बघा ना काय भारी वाटतो, बापरे माझ्या कडक नाही. आणि हा घाट कोणता आहे काय माहिती, NH66 लिहिलंय पण घाटाचं नाव नाही. मागच्या टायमिंगला पण त्या घाटाचं नाव नव्हतं माहिती मला. ऐसा कैसा चले का बब्बू. विजय धाबा कोणत्या घाटामध्ये, कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा ना बच्ची. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मुंबईचे गणपतीपुळे या व्हिडिओला खूप सारं प्रेम भेटलेलं, खूप म्हणजे खूप भारीच प्रेम भेटलेलं. आज नाही त्याचं आता ऑलमोस्ट 15K कंप्लीट झाले, 15.2 काहीतरी असे झालेत. अरे भाई मजा आली मजा, नवीन सबस्क्रायबर भेटले, नवीन फॅमिली भेटली. कोकण रेल्वे काय भारी वाटतंय ना, कोकण रेल मस्त छान. वाइस बच्ची, कुत्तों की फौज निकली है, चलो कुत्तो रास्ते से हटो तुमच्या आईच्या गावात. हा त्या आईला हे महाडपर्यंत आहे असं, त्या वैतागवाडी आहे त्या आईच्या गावात. या महाड की माणगाव, महाड आता काय महाडपर्यंत पाहिजे. मित्रांनो रोहा तरी सध्या तरी आपण क्रॉस केलेला आहे. या साईडला गेलं तर रोहा स्टेशन आहे काहीतरी, त्या बोर्डवर फाटकावर वाचलं मी. आणि महाड इथून स्ट्रेट. मुंबई गोवाचा पहिला असा रस्ता होता ना, म्हणजे आजूबाजूने झाडं, 2 लेन असा भारी वाटायचं होतं. म्हणजे आता पण झाले ठीक आहे, डेव्हलपमेंट झाली आहे ठीक आहे, सगळं मोठं झालं आहे ओके फाईन, पण ह्याच्यामध्ये खरी मजा आहे या अशा रस्त्यांमध्ये. सध्या तरी माणगावमध्ये आपण. अरे सूर्यदेवतांनी कसलं दर्शन दिलं आहे, वा 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 छान 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 छान. ये देखो पहला डिवीजन लेके ये डेवलपमेंट चालू हो गई. ये डेवलपमेंट चाहिए लेकिन आजू बाजू में थोड़ा झाड़ा बिड़ा रहेंगे तो अच्छी बात आहे. झाडांना फुलं आली त्या पांढरी पावसाळ्यात मस्तच वाटेल. मस्तपैकी एक कुठेतरी शॉट घेऊया. सूर्यदेवता काय भारी वाटत आहेत ना, क्वालिटी. 2-3 फोटो पण घेतले मस्त आहे की आपण. एक नंबर नाथखोळा आपला. बॅग हल्ली नाही अजून, आहे तशीच आहे. वा सूर्यदेवताने दर्शनच भारी दिलं आहे. जास्त नाही 4-5 फोटो काढले. बोललो स्टेटस आपलं इंस्टाग्राम स्टोरीला पण टाकू आपण, आणि थंबनेलसाठी पण यूज होऊ शकतो. नाही तर पुढे कोणता चांगला स्पॉट भेटेल तर तिकडे पण काढू शकतो आपण. पण भाई काय वाटतो आहे ना सूर्यदेव. सध्या तरी आपण वीर आणि आंबेड क्रॉस केलं आहे. अरे वा काय लूक आहे बघ ना, कसं भारी वाटतंय नाईस. रत्नागिरी किती तरी 196, चिपळूण 99 किलोमीटर होतं, आणि काहीतरी अजून एक स्टॉप होतं पंजीम 390 मगाच्या बोर्डवर होतं. एवढं अंतर आहे. महाड 12 किलोमीटर. आलो आपण महाडमध्ये. तिच्या माहिले चायचं शॉप भेटत नाही पण कुठे थांबलो की पहिले एक चायचं शॉप बघायला पाहिजे. चाय पिली की कशी चस्की जाते, चस्की. हिशोबात पुढचं बघून घ्या काय क्वालिटी दिसते. तर मुंबई गोव्यावर किती वेळा पण या, हे नवीनच वाटतं. अरे टर्न बघ, हे मजा येते टर्न. तिच्या आईच्या गावात फिरव गाडी. हां त्या गेपच्यामध्ये जाऊ नको. हो 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 काय सूर्यदेव आहे वा. बघो कसला क्वालिटी दिसतोय. हो 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 हो. कोकण रेल्वे नाही इथे कुठे, मग अजून नसता, अजून व्ह्यू भारी आला असता. सूर्य बघा ना काय दिसतोय, क्वालिटी यार. गंधर्वल्ले लेणे शिवकालीन. नाईस वन यार नाईस. शिवकालीन शिवकालीन गंधर्वल्ले लेणे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. Z900 क्वालिटी गाडी. एक स्कूटीवाला पण होता. कुठं चाललाय भाऊ, कुठं चाललाय, कुठं चाललाय बोललो, कुठं कुठं चाललाय. मी म्हणलो कुठं चाललाय. हां रत्नागिरी चाललंय का. मी चाललोय सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गात चाललोय मी. हो कधी निघालं, कुठे राहिला तुम्ही.
संगमेश्वरला. ओके, म्हणजे इथे मुंबईला. ओके ओके. ही बॅग पुढ्यात घेतली, मागे नाही रावली. हां 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 हां, ते तर असतं. चला, जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत सोबत, जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत सोबत बोललो. चला चला. Z900वाला भाई माणूस चांगला होता. हा स्कूटीवाला भाऊ आहे ना पुढचा, आता मला दाखवतो तुम्हाला. हा मग तोच ना आपल्याला हात दाखवतो. मस्त आहे की आपण पण पुढे गेल्यावर तो पण पुढे गेल्यावर मस्त आहे की हात दाखवतो. हा बघा, हा आपला भाऊ आहे. अद्भुत, छान, नाईस नाईस. आणि त्यात आपले सूर्यदेव, सूर्यदेव आता तापतील 9-10च्या नंतर. मित्रांनो, Z900 वर शिफ्ट झालो आपण. आई शपथ, काय फील आहे, क्वालिटी रे. मस्त भाई. Z900 अचानक भयानक. भारी वाटते. क्वालिटी, नाद नाही गाडीचा. टोल नाका आला. कोणता टोल नाका काय माहिती. घाटामध्ये Z900 कसली चालते, बापरे माझ्या. नाद नाही बाई गाडीचा, अजिबात व्हायब्रेशन नाही. तुम्ही टॉप गिअरमध्ये चालवलं तरी काय विषय नाही याचा, पण तरी काय माहिती काहीतरी असेल याचं. मी नॉर्मली हळूच चालवतो गाडी, माझी फाटते गाडी चालवताना. घाट संपला की मी बाबा त्याची गाडी त्याला दे, आपण आपली घेऊया बारकी गाडी. तिला पळवली तर पळवू शकतो मी हवी तशी, पण नको का, दुसऱ्याची गाडी आहे. रिस्क काय को लेने का बाबा, डिविजन हे धीरे लेनी पडेगी गाडी. कशेडी टनल आला वाटतो. तो बघा, तो माझी शाईन चालवते. कसली दिसते रे शाईन आपली पण. नाद नाही आपल्या गाडीचा पण भाई, क्वालिटी दिसते मागून. मला कॅमेरा बंद करायचा आहे, पण मला धीर नाही होत आहे. हो दे, बॅटरी डाऊन होते. लोकांची गाडी आहे. कसली पॉवर आहे गाडीत. कशेडी टनल, शेवटी कशेडी टनल आलाच. या टायमिंगला कशेडी टनल मधून आपण Z900 देणार. वा, पहिली एकदम ढगात आहे भाई.
कोकण रेल्वे आणि Z900, त्यात कोकण मुंबई गोवा हायवे, क्वालिटी कॉम्बिनेशन आहे. नमस्कार मंडळी, बऱ्याच टायमाने भेटतोय. दिसते का पुढे Z900? आपण पण चालवतो, क्वालिटी गाडी आहे. घाटामध्ये 1 नंबर गाडी आहे ती. आपण काय काय मागे सोडलं माहिती आहे? चिपळूण गेलं मागे, भोसले घाट गेला, चिपळूण, खेड, परशुराम घाट पण गेला मागे. हे काय हे भाई, संगमेश्वर में आपला आवडता मार्ग जवळच आहे. इथून लेफ्ट मारायचं. हा, संगमेश्वर देवरुख मार्ग. संगमेश्वर देवरुख मार्गावर आलो. नाही तर हा संगमेश्वर पासून पुढे खराबच आहे आईच्या गावात लांजापर्यंत. वाईट आता कसं, आता तर जामच खराब आहे. पहिला एवढा नव्हता, आता तर डबरे पडले. डबरे पडून ते काय माहिती बाबा एवढं कसं झालंय ते. हा बघा संगमेश्वर देवरुख कसा आहे, भारी क्वालिटी मार्ग आहे, मला आवडतं. चल, हो नक्कीच भेटू. चल, भारी वाटलं, खूप भारी वाटलं. चल. हा हो, चला. याचं घर तरी आलं. आता आपलं घर किती आहे अजून? 120 किलोमीटर. आईच्या गावात लय लांब आहे रे. फर्स्ट टाइम Z900 चालवली, फिलिंग सो गुड. अरे मला वाटलं खूप डेंजर असेल चालवायला, सुपर बाईक वगैरे, पण नाही, चिल आहे, नॉर्मल आहे. जवळजवळ 50-60 किलोमीटर तरी चालवलं, 60-70 जेमतेम तेवढीच काहीतरी असेल, तेवढी चालवली असेल. भाई मजा आली यार. आणि हा रस्ता बघून घ्या, इथली झाडं झुडपं, इथली माणसं. नाईस यार, नाईस नाईस नाईस. Z900 वाल्यांनी केला बाय बाय, त्याला पण आपण बाय बाय केला. आता परत एकटा राईड करतो. जवळजवळ तो असेल आपल्यासोबत 200 किलोमीटर्सपासून असेल तो सोबत. महाडच्या आधीपासून सोबत आहे तो, महाड माणगावच्या दरम्यान. हा एक मला रस्ता लय भारी आवडतो. हा रस्त्याचं नाव आहे दापोली ओनी रोड. म्हणजे हा डायरेक्ट आता राजापुरामध्ये बाहेर पडेल. आणि रस्त्याची अपडेट द्यायची झाली तर आपण हे कोणता मार्ग घेतलेला, कोणता तरी घेतलं, खाली मेन्शन करतो मी. तिथून एक्झिट झालात की NH 166 लागतो. तो थोडा खराब आहे, जरासाच खराब आहे, जास्त खराब नाही, थोडा खराब आहे. तो पार केलात ना की हा रस्ता लागतो. भैया कुठे चालला आहे? आमच्या गावात आईस्क्रीम घेऊन. आईस्क्रीमच आहे ना, आईस्क्रीम. आम्ही लहान होतो तेव्हा पण आम्ही लग्नातून खायचो. असं लग्नात माझ्या तरी गेले की हे सायकल घेऊन यायचे. आता बाईक आहेत, पहिले सायकल घेऊन यायचे. राजापूरला पोचलो मित्रांनो. इथून तिथे जायचं आपल्याला. गाडी बघायची पहिली येते की नाही. तिच्या आईला टर्नच आहे ना. चल काय नाही, ओके, प्रॉपरमध्ये केलेलं. इथून गाडी नाही. चल घे. चलो, राजापुर में एंट्री हो गई हमारी. मित्रांनो, NH 66 सोडायची पाळी आली आणि आता आपण तळ्यामध्ये जातो आहे. तळ्यातून मला जायचं आहे आतमध्येच. मॅपवर पण दिसत असेल तुम्हाला. NH 66चा प्रवास सध्या तरी संपलेला आहे आपला. खूप भारी वाटते. इथे काहीतरी आईसाठी म्हणजे आजीसाठी काहीतरी पान सुपारी वगैरे घेईन आणि जाईन. आणि बिस्किट पण घ्यायचं, सॉरी तो पण घ्यायचा. मग ते घेऊन डायरेक्ट नाही. इथून लेफ्ट, इथून ह्या साईडून वैभववाडी स्टॉप आहे. इकडून रस्ता कसला भारी आहे बघा आमच्या इथला. हे 2 टर्न बघा आता एकदम मोठे आहेत.
कबड्डी पहिला घेतला, दुसरा मारला. आता इथून जवळपास माझं गाव म्हणजे माझं घर, गावचं घर 10 किलोमीटर, 10-15 किलोमीटर असंच काहीतरी असेल, जास्त लांब नाही. इथून घ्यायचं आहे मला लेफ्ट. हे ठिकाण आहे उंडील तिठा. चला इथून लेफ्ट घेतलेला आहे सध्या तरी. आता हा छोटा रस्ता आहे, असंच घरापर्यंत म्हणजे थोडा नंतर मातीचा आहे घरापर्यंत. तो मी दाखवतो, त्याच्यात मजा येते. म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये पण मुंबई कोकण झालं, त्याच्यामध्ये पण झालं आहे, तरी पण परत एकदा मजा. ठीक आहे, हा चेक करा एकदा. मित्रांनो हे बघा, ऑफ रोडिंग चालू झाली. हे तरी ठीक आहे, ह्याच्या मागच्या तर गेलेली केस होती, गेलेली. हे तरी नॉर्मल आहे, चिल. ह्याच्या गावात हो 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 हो. असा जवळजवळ 100-200 मीटर, 200-300 जास्त असेल. आईच्या गावात इथून घरं पण दिसत नाही. हा दिसली. ही पहिलीच दिसते ती आमची शाळा, गावची शाळा. आता आमची वाडी चालू होईल. ही आमची वाडी चालू झाली. इथलं हे पहिलं घर. माझं घर पुढे एकदम शेवटलं माझं घर आहे. ते दिसतंय ते माझं घर. दिस इज माय होम. अशी चढवायला लागते तिच्या मागेला कायमची गाडी. सध्या तरी इथे लावूया, नंतर वरती घ्यायला पाहिजे. चला घेऊया तुमची भाजी.